दरम्यान सिंधुदुर्ग पुतळा कोसळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माफी मागितलेली आहे। मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीने असा वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे। यामध्ये जे कोणी दोषी असेल ते कुणी असू द्यात, वरिष्ठ अधिकारी असू द्यात, खालचे असू द्यात, कॉन्ट्रॅक्टर असू द्यात, तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे। राज्याचा प्रमुख म्हणून जरी हा पुतळा नेव्हीने उभा केला असला, नेव्हीने देखील एका चांगल्या भावनेने तो उभा केला, परंतु दुर्दैवाने दुर्घटनाग्रस्त झाला, तर राज्याचा प्रमुख म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आम्ही काम करतोय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागणं, क्षमा मागणं, छत्रपती हे तर एकदा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक एकदा नाही 100 वेळा व्हायला मी तयार आहे। वाढवण बंदराचं काम विरोधकांनी मुद्दामून रोखून ठेवल्याचा आरोप यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला। 2014च्या आधी वाढवण बंदराचं काम रोखून धरण्यात आलं। आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या प्रकल्पावरती तात्काळ काम सुरू केलं। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतल्याचं मोदींनी सांगितलं। या एकाच प्रकल्पामुळे 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे। एवढी मोठी गुंतवणूक यापूर्वी कोणी रोखून धरली हे जनतेनं विसरू नये असं देखील मोदी म्हणाले। महाराष्ट्र के इस विकास से आखिरी किसे आपत्ति थी? कौन लोग थे जो महाराष्ट्र के विकास को ब्रेक लगा रहे थे? ये कौन लोग थे जिनको महाराष्ट्र के नौजवानों को रोजगार मिले इससे इतराज था? पहले की उन सरकारों ने क्यों इस काम को आगे नहीं बढ़ने दिया? ये बात महाराष्ट्र की जनता को कभी भी भूलना नहीं चाहिए। वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी पालघरमध्ये विमानतळ करावं अशी मागणी केली। येणाऱ्या काळात मुंबई अजून वाढणार आहे। वसई, विरार, पालघर या ठिकाणीही मुंबई वाढेल। आज आपण वाढवण बंदराचं भूमिपूजन करत आहोत। याचबरोबर आपण विमानतळाचा निर्णय घेतला तर या ठिकाणी आपण मुंबईला नक्कीच बदलू शकतो असं फडणवीस म्हणाले। आने वाले दिनों में मुंबई जो बढ़ने वाली है वो सारी की सारी इसी वसई, विरार, पालघर साइड में बढ़ने वाली है। हम लोग इस पोर्ट के लिए रिक्लेमेशन कर रहे हैं। उसके साथ साथ अगर हम एयरपोर्ट का भी रिक्लेमेशन करें और तीसरा एयरपोर्ट अगर इधर करें तो मैं ऐसा मानता हूं कि हम मुंबई को बदल देंगे।